इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 2 आरोग्य व रोग स्वाध्याय प्रश्न पहिला आहे फरक स्पष्ट करा. संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात, तर असंसर्गजन्य रोग हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. संसर्गजन्य रोग जंतू जसे की जीवाणू, विषाणू, परजीवी यामुळे होतात, तर असंसर्गजन्य रोग शरीरातील अंतर्गत कारणामुळे किंवा जीवनशैलीमुळे होतात. संसर्गजन्य रोग दूषित हवा, पाणी, अन्न किंवा डास, माशा यासारख्या वाहकांद्वारे प्रसार होतो, तर असंसर्गजन्य रोगाचा प्रसार संसर्गाद्वारे होत नाही. संसर्गजन्य रोगाची उदाहरणे आहेत सर्दी, फ्लू, डेंग्यू, क्षय, कावीळ. तर असंसर्गजन्य रोगाची उदाहरणे आहेत मधुमेह, कर्करोग, हृदयविकार. प्रश्न दुसरा आहे वेगळा शब्द ओळखा. अ. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू, कावीळ. आ. प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय, एड्स. प्रश्न तिसरा आहे 1 ते 2 वाक्यात उत्तरे द्या. अ. संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते? उत्तर: संसर्गजन्य रोग दूषित हवा, पाणी, अन्न तसेच डास, माशा यासारख्या वाहकांद्वारे पसरतात. आ. असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील? उत्तर: असंसर्गजन्य रोगामध्ये कर्करोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि दमा यासारखी नावे सांगता येतात. इ. मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? उत्तर: मधुमेह व हृदयविकार यांची मुख्य कारणे म्हणजे आनुवंशिकता, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि तणावपूर्ण जीवनशैली. प्रश्न चौथा तर काय साध्य होईल? तर काय टाळता येईल? तर कोणत्या रोगांना आळा बसेल? अ. पाणी उकळून व गाळून पिणे. उत्तर: पाण्यामुळे होणारे रोग टाळता येतात, जसे की कावीळ, अतिसार, कॉलरा यासारख्या रोगांना आळा बसतो. आ. धूम्रपान, मद्यपान न करणे. उत्तर: हृदयविकार व कर्करोग यासारख्या गंभीर असंसर्गजन्य रोग टाळता येतात. इ. नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे. उत्तर: मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांना आळा बसतो. इ. रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली. एड्स, हेपेटायटिस यासारख्या रक्ताद्वारे प्रसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार टाळता येतो. प्रश्न 5वा परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. अ. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? उत्तर: अतिसार, कॉलरा, कावीळ, जंतांचा संसर्ग आणि इतर संसर्गजन्य आजार होऊ शकतात. आ. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? उत्तर: स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे, पाणी उकळून पिण्याचा सल्ला देणे, संतुलित आहाराबाबत माहिती देणे आणि व्यसनमुक्तीसाठी मदत घेण्यास प्रोत्साहन देणे. इ. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? उत्तर: मद्यपानामुळे यकृताचे आजार, लिव्हर सिरोसिस, हृदयविकार आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. प्रश्न 6वा खालील रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा. अ. डेंग्यू. उत्तर: प्रतिबंधात्मक उपाय: साचलेले पाणी न ठेवणे, घराभोवती स्वच्छता राखणे, डासांची उत्पत्ती थांबवणे, मच्छरदाणी व डास प्रतिबंधक उपायांचा वापर करणे. आ. कर्करोग. प्रतिबंधात्मक उपाय: तंबाखू, गुटखा, धूम्रपान व मद्यपान टाळणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, नियमित आरोग्य तपासणी करणे.
एड्स. उत्तर प्रतिबंधात्मक उपाय: सुरक्षित रक्त संक्रमण करणे, निर्जंतुक सुईंचा वापर करणे, असुरक्षित लैंगिक संबंध टाळणे, जनजागृती वाढवणे. प्रश्न 7वा महत्त्व स्पष्ट करा. अ. संतुलित आहार. उत्तर शरीराला आवश्यक पोषक घटक जसे की प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि ऊर्जा योग्य प्रमाणात मिळतात. शरीराची वाढ व विकास योग्य प्रकारे होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे आजारांपासून संरक्षण मिळते. पचनसंस्था नीट कार्य करते व शरीर निरोगी राहते. मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. विद्यार्थ्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. आ. व्यायाम, योगासने. उत्तर शरीर तंदुरुस्त, सुदृढ व मजबूत राहते. हृदय, फुफ्फुसे व रक्ताभिसरण संस्था अधिक कार्यक्षम होतात. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन लठ्ठपणा टाळता येतो. मानसिक ताण, चिंता व तणाव कमी होऊन मन शांत राहते. लवचिकता वाढते व शरीरातील हालचाल सुधारते. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारखे आजार टाळता येतात. प्रश्न 8वा आहे, यादी करा. अ. विषाणूजन्य रोग. उत्तर डेंग्यू, कावीळ, पोलिओ, एड्स, स्वाईन फ्लू. आ. जीवाणूजन्य रोग. उत्तर क्षय, कॉलरा, टायफॉइड, प्लेग. ई. कीटकांमार्फत पसरणारे रोग. हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग. प्रश्न 9वा आहे, कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी माहिती लिहा. उत्तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी विविध आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो. यामध्ये टिश्यू डायग्नोसिस, बायोप्सी, सीटी स्कॅन, MRI स्कॅन आणि मॅमोग्राफी यांचा समावेश होतो. या चाचण्यामुळे कर्करोगाची उपस्थिती व त्याची तीव्रता ओळखता येते. कर्करोगाच्या उपचारासाठी शल्यचिकित्सा, किरणोपचार आणि रसायनोपचार यांचा वापर केला जातो. काही प्रकरणांमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी व रोबोटिक सर्जरी यासारख्या आधुनिक पद्धतीही वापरल्या जातात. या आधुनिक निदान व उपचार पद्धतीमुळे कर्करोगाचे निदान लवकर होऊन रुग्णाचे आयुष्य वाचवणे शक्य होते. प्रश्न 10वा, तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा. उत्तर घरी वापरल्या जाणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक. 1. तापाची गोळी म्हणजेच पॅरासिटामॉल. घटक पॅरासिटामॉल. उपयोग ताप व डोकेदुखी कमी करणे. 2. वेदनाशामक गोळी ॲसिक्लोफेनॅक. घटक ॲसिक्लोफेनॅक. उपयोग शरीरातील वेदना व सूज कमी करणे. 3. जलसंजीवनी द्रावण. घटक ग्लुकोज, सोडियम मीठ, पोटॅशियम मीठ. उपयोग अतिसार झाल्यावर शरीरातील पाणी व क्षार भरून काढणे. 4. ॲसिडिटी कमी करणारे औषध. घटक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. उपयोग पोटातील जळजळ कमी करणे. 5. जंतुनाशक द्रावण. घटक क्लोरोझायलेनॉल, आयोडीन. उपयोग जखम स्वच्छ करून जंतू नष्ट करणे.